हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी मनीषा तामाणे. आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांसमोर जादू, रॉन्डा बर्न या लेखिकेचं पुस्तक आपण घेत आहोत आणि त्यातला आपले 4 दिवस आपण अ, खूप छान पद्धतीने वाचन केलेलं आहे. अ, यापूर्वी 4 धडे झालेत आणि पहिलं इंट्रोडक्शन झालेलं आहे. तर आय होप तुम्ही सर्वांनी सिक्रेट मूव्ही पाहिली असेल. मी ती सर्वांसाठी ग्रुपवर टाकली आहे. सर्वांनी पाहून घ्या, ऐकून घ्या. वारंवार पहा, जेवढा वेळ जमेल तेवढा वेळ पहा. त्याच्यामधून नवीन-नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील, पाहायला मिळतील. अ, गोष्टी कळतील, की नेमकं आपल्याला करायचं काय आहे. जर आपल्याला लोन फ्री व्हायचं जर आपल्याला अ, कर्ज फ्री व्हायचं जर आपल्याला रिलेशन मधील जे कॉम्प्लिकेशन्स आहेत, ते तोडायचे आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने लाईफ जगायचं आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला रिलेशनशिप, पैसा, त्याचबरोबर आपलं हेल्थ आणि जे काही काम करतोय ते, ह्याच्यावर काम करणं खूप गरजेचं आहे. तर आपण आज पुन्हा एकदा नवीन धड्याची सुरुवात करत आहोत. मॅजिक बुकमधल्या 5व्या धड्याची सुरुवात आपण आज करत आहोत. तर चला तर मग मी स्क्रीन शेअर करते. दिवस 5वा. सगळ्यांना स्क्रीन व्हिजिबल आहे का? 1 मिनिट मी घेते. झाली. खूप फाईल ओपन झाली. एकच सेकंद. चला तर मग काय दिसत आहे सगळ्यांना? फर्स्ट पेज दिसत आहे. ह्या पेजवर काय आहे? तर एक टेबल आहे. टेबलवर एक पॉकेट दिसतंय आणि पॉकेटमध्ये काय आहे? पैसे आहेत. पैशाचे बंडल आहे आणि असे खुले केलेले पैसे आहेत. त्याच्यावरती स्टार दिसत आहेत. तिकडे वरती कपाट आहे. त्या कपाटावरती सुद्धा असे खूप स्टार म्हणजे मॅजिकल स्टार आपल्याला दिसत आहे. म्हणजेच आपला आजचा चॅप्टर काय आहे? 5वा दिवस जादूची धनसंपत्ती. कृतज्ञता म्हणजे श्रीमंती. कुरकुर म्हणजे गरिबी. ख्रिश्चन शास्त्राच्या ईशस्तवन पुस्तकातून हे घेतलेलं आहे. रोंडावण यांनी. कृतज्ञता म्हणजे श्रीमंती. कृतज्ञता म्हणजेच काय? धन्यवाद, शुक्रिया, शुक्राना, ग्रॅटिट्यूड, मी आभारी आहे, हे. आणि कुरकुर, किरकिर, वाद, तिरस्कार म्हणजे काय? गरिबी. आळशीपणा म्हणजे काय? गरिबी. तुमच्या जीवनात जर फारसा पैसा नसेल, तर समजून घ्या, की त्याबद्दल चिंता, मत्सर, हेवा, निराशा, खचून जाणे, संशय घेणे, भीती बाळगणे, अशा भावना तुमच्या मनात असतील, तर तुम्हाला आणखी पैसा कधीही मिळणार नाही. जर आपल्याकडे पैसा पाहिजे असेल, जो आहे तो टिकवायचा असेल, त्यासाठी आपल्याला चिंता सोडावी लागेल. मद-मत्सर, दुसऱ्याचा तिरस्कार सोडावा लागेल. हेवा, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, हिच्याकडे हे मिळालं, तिच्याकडे ते मिळालं, ते सोडावं लागेल. निराश राहणं सोडून द्यावं लागेल. बरोबर की नाही? खचून जाणं सोडून द्यावं लागेल. संशय घेणं सोडून द्यावं लागेल. भीती बाळगणं सोडून द्यावं लागेल. म्हणजेच याच्या विरुद्ध आपल्याला वागावं लागेल. तुम्हाला तुमच्याकडे जेवढा पैसा आहे, त्याबद्दल कृतज्ञता वाटत नसल्यामुळे या भावना तुमच्या मनात निर्माण होतात.
पैशाबाबत सारख्या तक्रारी करणे, वादविवाद करणे, त्यामुळे वैफल्य येणे, कोणत्याही गोष्टीच्या किमतीबाबत चिकित्सक असणे किंवा दुसऱ्याच्या मनात पैशाबाबत वाईट मत निर्माण करणे, यापैकी कोणतीही भावना पैशाबाबत कृतज्ञता व्यक्त करणारी नाही. यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या पैशात कधी सुधारणा तर होणार नाहीच, उलट परिस्थिती आणखी बिघडेल. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, आपल्याकडे जे काही आहे, पैशाच्या स्वरूपात आहे, वस्तूच्या स्वरूपात आहे, कपड्यांच्या स्वरूपात आहे, त्यासाठी आपल्याला धन्यवाद तर द्यावाच लागेल. सध्याची तुमची परिस्थिती कशीही असो, पण सध्या जो पैसा काही पैसा तुमच्याकडे आहे, त्याबद्दल तो अपुरा असल्याचा विचार मनात येणं, हे कृतज्ञतेचे लक्षण आहे. मी जर म्हटलं मला ₹70,000 पगार आहे, पण तो पुरतच नाही. कर्जाच्या हप्त्यातच जातोय. तो कर्जांमध्येच जाणार आहे. तो पुरणारच नाही. म्हणजे मी काय व्यक्त केलं? कृतज्ञपणा व्यक्त केला. म्हणून जर माझ्याकडे जो पैसा आहे, तो टिकावा जर असं माझं मत असेल, तर मला काय करावं लागेल? कृतज्ञता व्यक्त करावी लागेल. तरच तुमच्या खिशामध्ये पैशात जादूमयरित्या वाढ होईल. ज्याला ज्याला कृतज्ञता पैशाबद्दल आहे, त्याला आणखी दिलं जाईल आणि जिच्याकडे, तिच्याकडे किंवा त्याच्याकडे विपुलता भरपूर राहील. ज्याच्याकडे कृतज्ञता पैशाबद्दल नसेल, तर तिच्याकडे किंवा त्याच्याकडे जे काही असेल, तेही काढून घेतले जाईल. तुमच्याकडे थोडेसे पैसे असताना त्याबद्दल कृतज्ञता वाटणे, हे खरोखरच आव्हानात्मक आहे. वरील जे 4 ओळी आहेत, त्या किती महत्त्वाच्या आहेत. आपल्याकडे जर कृतज्ञता असेल, मी जर पैशाबद्दल धन्यवाद व्यक्त केले, तर मला अजून भरभरून मिळेल. वॉव! किती छान कूलर चालतोय. किती सुंदर थंडगार हवा येते. मी जर म्हटलं, मी ₹6,000 दिलेत कूलरला, पण हवाच देत नाही थंड. कूलर हवाच कूलिंग होत नाही. तर तो हवा देईल का कूलिंग? नाही देणार. कारण मी कृतज्ञताच केली नाही. पण त्याच्यासाठी मला पाणी पण ओतणं गरजेचं आहे. तेही कृतज्ञता व्यक्त. मी जर गरम पाणी ओतलं तर गरमच हवा येईल. थंड पाणी ओतलं तर थंड हवा येईल. मग मी जर जे पेरेल तेच उगवेल. म्हणजेच मला काय करायचंय? त्या वस्तूला खूप धन्यवाद द्यायचेत, ग्रॅटिट्यूड द्यायचेत, आभार मानायचे. तुमच्याकडे थोडेसे पैसे असताना त्याबद्दल कृतज्ञता वाटणं हे खरोखरच आव्हानात्मक आहे. पण तुम्ही कृतज्ञ राहिल्याशिवाय काहीच बदलणार नाही. हे जेव्हा तुम्हाला समजेल, तेव्हाच तुम्हाला ती गोष्ट करणारी प्रेरणा मिळेल. पैसा हा विषय बऱ्याच जणांना, विशेषतः त्यांच्याकडे तो पुरेसा नाही, त्यांना जरा अवघड वाटू शकतो. आता विद्यार्थ्यांना काय कळणार आहे पैशाची किंमत? कारण आई-वडील देतात ना. आई-वडिलांच्या जीवावर त्यांना पॉकेट मनी मिळतो, वह्या पुस्तकं मिळतात, कपडे मिळतात, हॉटेलमध्ये खाणं मिळतं, सगळं काही मिळतं. त्यांच्यासाठी ओके. पण आपण जर त्यांना कृतज्ञता काय आहे? कशाबद्दल व्यक्त केली पाहिजे? हे जर शिकवलं तर ते नक्कीच त्याच्यातून ते सावरून पुढच्या स्टेजला जातात. विशेषतः ज्यांच्याकडे तो पुरेसा पैसा नाही, त्यांना ते अवघड वाटू शकेल. काही लोकांकडे शिक्षण आहे, पण कृतज्ञता नाही आणि नोकरी नाही. तर त्यांना बऱ्याचदा असं वाटेल, मला नोकरी मिळेल का? मी ही नोकरी करू शकेल का? हा जॉब मला पेलवेल का? मला हे शक्य नाही. अशा बऱ्याच निगेटिव्ह गोष्टींमुळे त्यांच्याकडे पैसा काही येत नाही. म्हणून तुम्ही दिवसाच्या सुरुवातीला सकाळीच सगळं वाचणं महत्त्वाचं आहे. कारण नंतर संपूर्ण दिवसभर तुम्हाला जादूच्या पैशाबाबत कृती करायची आहे. शांत बसा आणि लहानपणीचा तुमच्याकडे थोडा किंवा जास्त पैसा होता, त्या पूर्वीचा काळ आठवा. लहानपणीचा आठवा काळ. आपल्याला किती खायला मिळत होतं. भेळ मिळत होती, आंबे मिळत होते, बरंच काही खायला मिळत होतं. आणि जेव्हा आपल्याकडे पैसा होता तेव्हाचे काळ आठवा. कसा पैसा येत होता, आपण जे काम करत होतो, त्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करत होतो, धन्यवाद देत होतो. त्यामुळे आपल्याकडे पैसा हा येत होता. आता आपण काय करतोय? आपण पैसा नाही म्हणून कृतज्ञ राहतोय, नाराज राहतोय, सारखं शांत राहतोय. मूडी म्हणजे ऑफ असतो. मग त्यामुळं जर आपल्याकडे पैसा येईल का? एक तर पैसा येणार नाही. आलाच बाय चान्स, तर तो टिकणार नाही. म्हणून शांत बसायचे, लहानपणीच्या गोष्टी आठवायच्यात, पैसा आपल्याकडे केव्हा होता, त्या पूर्वीचा काळ आठवायचा आहे. तुमच्यासाठी जेव्हा खर्च केले ते, खर्च केले गेले, ती प्रत्येक आठवण जागी करा. तो पैसा आठवा, ती गोष्ट आठवा.
प्रत्येक प्रशंसाबाबत अगदी मनापासून, हृदयापासून आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणा. तुम्हाला नेहमी जेवायला मिळाले का? हो, मिळाले. म्हणून जेवायला मिळाले. रोज 2 टाईम. मी जोपर्यंत कमवत नव्हते किंवा मला आत्ता कळायला लागले कृतज्ञता काय. म्हणून वयाच्या आता 40व्या वर्षापर्यंत 2 टाईम, 2 टाईम जेवण मिळालं, 2 टाईम चहा मिळाला, दूध मिळालं, पाणी मिळालं. ह्या सगळ्यासाठी मी खूप आभारी आहे, असं म्हणा. तुम्ही घरात राहिलात का? हो, लहानपणापासून आई-वडिलांच्या घरात राहिलो, हॉस्टेलला राहिलो, अ, वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये राहिलो, मंदिरांमध्ये राहिलो, धर्मशाळांमध्ये राहिलो. लग्नानंतर सासू-सासऱ्यांच्या घरी राहिलो, शेतावरच्या घरात राहिलो, मावशीकडे गेले, मावशीच्या घरात राहिलो. मग ह्या घराला धन्यवाद. तुम्हाला अनेक वर्ष शिक्षण मिळालं का? हो. मी नोकरी करेपर्यंत मी एस-वायला जाईपर्यंत मला शिक्षण मिळालं. त्यानंतर मी नोकरी लागल्यानंतर मी माझं शिक्षण पूर्ण केलं. पण त्यापूर्वी माझा शिक्षणाचा सगळा खर्च कोणी केला? आई-वडिलांनी केला. म्हणून शिक्षणाबद्दल तेही आठवायचं. आपल्याला शिक्षण मिळालं का? हो, मिळालं. त्याबद्दल तुम्ही प्रत्येक दिवशी शाळेत कसे जायचा? चालत जायचा, पायी जायचं, सायकलने जायचं, कोणी सोडवायला यायचं. शाळेची पुस्तकं मिळाली का? हो. कुणी दिली? शाळेने दिली, आई-वडिलांनी दिली. जेवणाचा डबा? हो. कोण देत होतं? रोज आई जेवणाचा डबा देत होती. शाळेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी असायच्या का? सगळ्या तर नव्हत्या. पण एक पिशवी असायची, 4 वह्या आणायच्या असायच्या, 4 पुस्तकं असायची, पाण्याची बॉटल आणि डबा असायचा. बस. झालं माझं शाळेचं शिक्षण. एक डबा, पुस्तक सगळं पूर्ण. मग त्यासाठी आपल्याला धन्यवाद द्यायचे. शाळेला सुट्टी लागली, की लहानपणी सुट्टीत तुम्ही कुठे जायचात? ते आठवा, ते लिहून काढा. मामाकडे जायचो, मावशीकडे जायचो, चुलत्याकडे जायचो, आजीकडे जायचो. लहानपणी ते आठवा. तुमच्या लहानपणी तुमच्या वाढदिवसाला मिळालेल्या कोणत्या भेटीगाठी अगदी हुरळून थरारून गेल्या होतात का? हो. मी 9वी ला असताना आठवते. मी एकदम हुरळून गेले होते बर्थडे असताना आणि त्याच्या अगोदर चुलत्याचं लग्न झालं होतं. त्यात लग्नात घेतलेला घागरा मी घालून शाळेत गेले होते. माझा बर्थडे म्हणून चॉकलेट वाटायला आणि त्याच्या अगोदर 2 रविवार काम केलं होतं शेतामध्ये. तेव्हा आईने ₹20 दिले होते. सगळ्या शाळेला जवळ-जवळ 2-3 वर्गांना अ, मी चॉकलेट्स वाटले होते. तसं तुम्ही आठवा तुम्ही काय केलं होतं? तुमच्याकडे सायकल होती का? हो, वडिलांनी घेतली होती. माझ्या सायकल, खेळणी, पाळीव प्राणी होते का? तेही आठवा, लिहून काढा. तुमच्याकडे सायकल होती का? हो. ₹500 ची सायकल माझ्या वडिलांनी मला घेतली होती. मी 8वी ला का 9वी ला असताना. खेळणी होतं का? खेळणी तर काहीच नव्हतं. रविवारी आम्ही गावात जायचो आणि ₹5 दिवसभराच्या भाड्याने सायकल आणायचो छोटी. तीच खेळायचो. गोट्या खेळायचो, दगडी खेळायचो, कवड्या खेळायचो, बऱ्याच काही गोष्टी खेळायचो. आंब्याच्या कुळ्या खेळायचो, इट्टी-दांडू खेळायचो, लिंगोरच्या खेळायचो, बऱ्याच गोष्टी खेळायचो. पाळीव प्राणी होते का? हो. एक मांजर होती आमच्याकडे. एक कुत्री होती. गजरी नाव होतं तिचं आणि खूप सारी जनावरं होती. 120 लिटर दूध जायचं आमचं एका वेळी. एवढी जनावरं होती. गायी होत्या, म्हशी होत्या, एक म्हैस होती, गायी होत्या खूप साऱ्या आणि 2 बैलं होती. जसजसे तुम्ही वाढू लागता, तसतसं तुमच्या कपड्याचा आकारही झपाट्याने वाढू लागतो. त्यानुसार तुम्हाला कपडेही मिळायचे का? नाही आठवत. वर्षातून एकदा का ड्रेस मिळायचा? हो. किंवा बहुतांशी मला आठवतंय 10वी-11वी पर्यंत मी माझ्या आत्याच्याच मुलींची कपडे घातली. मग त्या कपड्यांसाठी धन्यवाद द्यायचा. आठवते अजून ती खूप छान असायची पण. हां, वापरलेली असायची पण पण खूप छान असायची. मला आठवतंय ना आवर्जून शाळेच्या 15 ऑगस्ट, 26 जानेवारीसाठी घेतलेले कपडे आणि चुलत्याच्या लग्नात घेतलेले कपडे एवढंच आठवतंय. आणि एकदा 10वी नंतर मावशीकडे गेले होते कळवणला, दशपुत्रे मावशी आणि काकांकडे. तेव्हा त्यांनी मला एक ड्रेस घेतला होता. तो एक आठवतोय. बरं. तुम्ही चित्रपट पाहायला, खेळ खेळायला, संगीत वाद्य शिकायला गेला होतात का? नाही. खेळ खेळायला? नाही. शाळेत कबड्डी खेळायचो, रनिंग करायचो तेवढंच. चित्रपट हां. आमच्या घरापासून एक अ, 500 फुटावर चुलत काका-काकू राहायचे सगळे. त्यांची 6 घरं होती. त्या काका-काकूंच्या घरी जायचो आम्ही रविवारी.
घरातली सगळी कामं करून, गवत कापून, शेण वगैरे काढून, स्वयंपाक करून, अ, कुकर लावायचं. म्हणजे आम्ही कुकर लावायचं कसं माहिती आहे का? मी आणि माझी बहीण, मोठी अक्का, अंघोळीचं पातेलं असायचं पाणी तापवायचं. त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं. त्याच्या आतमध्ये एक भांडं ठेवायचं आणि त्याच्यावरती पातेल्यात भात लावायचं आणि वरून परात ठेवायचं आणि वरून वीट किंवा काहीतरी ठेवायचं आणि खालून जाळ लावायचं. झालं आमचं कुकर. त्याच्या त्याही गोष्टींसाठी खूप खूप धन्यवाद. म्हणजे त्या आयडिया येणं पण खूप छान होतं. त्यानंतर चित्रपट पाहायला मला आठवतंय, मी 9वी ला असताना जुन्नरला, निरगुडला माझी मावशी होती, मंदा मावशी जेजुरकर. त्यांच्याकडे आलेलो सुट्टीला. तेव्हा मावशी, काका, मावशीच्या 2 मुली, स्वीटीताई, मंजिरीताई, मंजिरी आणि दादा, निलेश दादा आणि मी, माझा भाऊ, माझी बहीण असे आम्ही सगळेजण जुन्नरच्या थिएटरमध्ये पिक्चर पाहायला आलो होतो. अ, अमिताभ बच्चनचा पिक्चर होता. अ, काय आठवत नाही, पण आठवलं नक्की सांगेन. वाद्य वगैरे वाजवायला हां, आमच्या घरामध्ये काळूबाईचं मंदिर होतं. तर काळूबाई असल्यामुळं ढोल होते, ताशा होता, ढोलकी होती. माझी बहीण ढोलकी वाजवायची. मी ताशा वाजवायचे किंवा कधी ढोल वाजवायचो. एक एवढी मोठी काठी होती लोखंडी, तिला घुंगरं बांधलेली होती. ती घुंगरं वाजवायचो आम्ही. झांज वाजवायचो. त्याच्यानंतर ढोलकी वाजवायचो, ढोल वाजवायचो, टाळ वाजवायचो. एवढी वाद्य वाजवलीत. खरं तर मला हा चॅप्टर खूप आवडला. एखादा छंद जोपासायचा का आम्ही रोज गाणी म्हणायचो देवाची. खूप गाणी. गारं, डोंगराची हवा. खूप वेगवेगळी गाणी म्हणायचे वडील आमचे आणि त्यांच्या मागे आम्ही म्हणायचो. तुम्हाला बरं वाटत नसेल, तेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाऊन औषधं घ्यायचात का? आठवत नाही कधी आजारी पडलोय. पण आमच्या घरात लाईट नव्हती. मला आठवतंय. चोरून लाईट घेतली होती लहानपणी. त्या काका-काकूंच्या इकडून लांबून आणली होती आणि एकच खांब आमच्या घरात एकच दिवा लागायचा. एकच लाईट लागायची बल्ब. तर आम्ही बाहेर अंगणामध्ये उजेडामध्ये ते भुसा असतो. शेतकऱ्याकडे भुशाची गोणी असतात गायींना खाण्याचा भुसा असतो. त्या गोणी उसवायचो आणि त्याचा कागद बनवायचो घर गळायचं म्हणून. काळ्या कौलाची हे घर होतं आमचं. तर ती कौलं आम्ही हे करण्यासाठी अ, हे करायचो. तो कागद गोणी काढायचो, उसवायचो आणि त्याचा कागद शिवायचो. आमच्याकडे मड पारगावचे एक आजोबा होते बगाड बाबा, रखमा बाबा बगाड. तर ते आम्हाला कागद शिवून द्यायचे. तर तो कागद उसवताना रात्रीचा अ, सुई का दाभण असं काहीतरी होतं. ते असं लागलं, तसं माझ्या उजव्या डोळ्याला लागलं होतं. तेव्हा मला रात्रभर तर नाही नेलं दवाखान्यात सुजला होता डोळा, दुसऱ्या दिवशी नेलं होतं. अ, तर तेव्हापासून माझ्या डोळ्याला एक अशी व्हाईट लेयर आहे. लवकर नेलं असतं तर कव्हर झालं असतं. पण तेव्हा तशा सुविधा नव्हत्या. तेव्हा डॉक्टरकडे गेलो होतो, औषधं घेतली होती, पट्टी मारली होती. अजूनही आठवतंय ते दुखायचं खूप. आणि त्याच्यानंतर एकदा अ, मी 11वी ला असताना कळंबच्या शाळेमध्ये मी कळंबची आहे प्रॉपर. 11वी च्या शाळेमध्ये कळंब म्हणजे आंबेगाव तालुका, पुणे जिल्ह्यातला आंबेगाव तालुका आणि तिथे कळंब हे गाव आहे. म्हणजे अष्टविनायक सॉरी 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे ज्योतिर्लिंग भीमाशंकर. त्याच आमच्याच तालुक्यात आहे. तर त्या तालुक्यातलं हे माझं गाव कळंब, छोटंसं गाव. त्या गावामध्ये आम्ही अ, म्हणजे शाळेत जायचो कॉलेज 12वी पर्यंत शाळा होती. तर तिथंच गावामध्ये 3 किलोमीटर गावामध्ये दूध घालायला जायचो. तर मला लई हौस. म्हणजे खरंच आनंद वाटायचा. 10वी ला माझ्या मावशीने त्या कळवणच्या मावशीने ड्रेस घेतलेला. तो ड्रेस घालून ओढणी-बिढणी शायनिंगमध्ये घालून सायकलवर दूध घालायला चालले होते. 120 लिटर दूध सायकलवर होतं. 3 एक मोठं कॅन त्याला इकडनं 2 छोट्या-छोट्या कॅन्ड लावले होते आणि ठेवले पण होते. आणि ओढणी अशीच घेतली होती. ती ओढणी गेली माझी चाकात. इकडनं इकडं आणि इकडनं इकडं अशी ओढणी घेतली होती. ती एक बाजूची गेली चाकात म्हणजे दुसऱ्या बाजूला लागला फास. मी पडणारच होते. तर पूर्ण माझी मान ही अशी सोलपाटली होती म्हणजे सोलली होती पूर्ण. फाशी लागायच्या ह्याच्यात. तर मी अशी वाकले आणि उतरले. तर उतरताना सगळं दूध रस्त्यावर सांडलं होतं. तोपर्यंत माझा चुलत भाऊ नितीन भाऊ हा गावातून आला. काय झालं म्हणून बघायला. पडली होती मी. तर कशीबशी मी पडली, उठली. दूध सगळं सांडलं होतं.
आणि ते ओढणीने हे लागलं होतं. ते काढलं असं व्यवस्थित आणि दवाखान्यात तर नाहीच गेलो. पण घरी गेलो. घरी गेल्यानंतर हळद लावली. हा माझा घरचा घरगुती उपचार. त्याच्यानंतर आठवतंय मला, आईने आणि वडिलांनी ते आमच्याकडे बाबा होते, रखमा बाबा. त्यांनी सांगितल्याप्रमाणे उंबराचं झाड असतं ना, त्याच्या मुळाला चीक असतो. तो चीक काढला तर मला तिथे नेऊन. तो चीक पूर्ण माझ्या मानेला लावला होता, इथपर्यंत असं. आणि 2-3 दिवस मी शाळेत काही गेली नव्हती, कॉलेजला 11वी म्हणजे आमच्या शाळेतच आमचं 11वी-12वी होतं. तिथे काही मी गेली नव्हती. तर तो एक माझा अनुभव आहे. बाकी आजार पण पडलं असं आजारी आठवत नाही. तुम्हाला बरं वाटत नसेल तेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाऊन औषधं घेतली होती का? असं एकदा झालं होतं हे आठवतंय मला. त्यानंतर तुम्ही कधी दाताच्या डॉक्टरकडे गेला होतात का? नाही आठवत. तुम्ही गेला होतात का? तुम्ही आठवा. लिहून काढा. दाताच्या डॉक्टरला धन्यवाद द्या. त्या डॉक्टरांनी केलेल्या उपचाराला धन्यवाद द्या. त्या पेस्टला धन्यवाद द्या. ज्या ट्यूबला धन्यवाद द्या. केलेल्या उपचाराला धन्यवाद द्या. टूथब्रश, टूथपेस्ट, साबण, शॅम्पू. हो, आठवतंय. साबणानेच आम्ही केस धुवायचो लहानपणी. आता शॅम्पू वापरायला लागलो म्हणजे अ, 12वी 12वी गेल्यानंतर वगैरे. एकच शॅम्पू होता क्लिनिक प्लस आणि सनसिल्क. त्यानंतर बरेचसे शॅम्पू आले. हे साबण वापरायचो आणि शॅम्पू वापरायचो. कोलगेट दातून वापरायचो आम्ही नेहमी दातून. कडुलिंबाची दातून वापरायचो. तुम्ही मोटारीतून, कारमधून प्रवास करायचात का? चुलत्याच्या लग्नाचं आठवतंय एकदा. त्याच्यानंतर ट्रॅक्टरमध्ये आम्ही जायचो. आमच्या खंडोबाला, कळंबला असताना, माहेरी असताना. सगळ्या चुलत्यांचे ट्रॅक्टर असत त्याच्यात बसून जायचो. त्याच्यानंतर अ, मी 9वी 10वी गेल्यानंतर स्कूटी अ, हां, मोटरसायकल नव्हती, एम-ए-टी गाडी होती आणि त्यानंतर माझ्या भावाने 12वी गेल्यानंतर सायकल घेतली स्प्लेंडर. ती आम्ही तब्बल 18-19 वर्ष वापरली. त्या गाडीवरच्या खूप आठवणी आहेत. खूप छान वाटायचं प्रवास करायला मोटारसायकलवर. पुण्याला जाणे, भीमाशंकरला जाणे, मावशींकडे जाणे, सगळीकडे फिरायला जाणे, नारायणगावला जाणे, बाजारात जाणे. तुम्ही टेलिव्हिजन बघितलत का? फोन करायचात का? दिवे, वीज आणि पाणी वापरायचात का? मला आठवतंय 12वी झाल्यानंतर आम्ही पुण्याला शिकायला असल्यानंतर आम्ही घर बांधलं. घर बांधल्यानंतर तिथे 2420 02135 2420 32 असा आमचा घराचा टेलिफोन नंबर होता, लँडलाईन नंबर. तो आम्ही वापरायचो. किती छान होते ते दिवस टेलिव्हिजन वापरायचे. फोन करायचात का? मोबाईल फोन तर नव्हताच कुणाकडे. पण हां, त्याच फोनवरून सगळ्यांना फोन करायचा. मावशी, काका, मामा, बहीण. दिवे, वीज आणि पाणी वापरायचं का? हो. आमच्याकडे 2-2 विहिरी होत्या. प्रत्येक शेतात विहीर होती. त्या विहिरीत पाणी होतं. तिथे लाईटचं कनेक्शन होतं. घरात लाईटचं कनेक्शन होतं. टेलिव्हिजन होतं का? टीव्ही नव्हताच 12वी पर्यंत मी टीव्हीच नाही पाहिला कधी. दुसऱ्यांच्या इथे जाऊन पाहिला तो. त्याच्यानंतर टीव्ही घेतला. हं. असं तुम्हीही तुमच्या आठवणी लिहून काढा. टेलिव्हिजन होता का? फोन होता का? मग त्यासाठी धन्यवाद लिहायचे. त्याच्यासाठी पैसे खर्च केलेत ना, म्हणून धन्यवाद लिहायचे. दिवे, वीज, पाणी, वीज बिल भरले ना आपण, पाणीपट्टी भरली त्यासाठी धन्यवाद द्यायचे. या सर्व गोष्टींना पैसे पडतात आणि तुम्हाला त्या मिळाल्यात. हो, मिळाल्यात ना? नक्की मिळाल्यात. मला मिळाल्यात, तुम्हालाही मिळाले असतील. मिळाल्यातच. कोणतीही किंमत न करता, चुकती न करता तुम्ही जरा भूतकाळात जा. तुमच्या लहानपणीच्या आणि तारुण्यातील स्मृती जाग्या करा, जागवा. तुमच्या असं लक्षात येईल, की तुम्हाला कितीतरी गोष्टी मिळाल्या आहेत. त्याची जबाबदार बरोबरी कष्टाने केलेल्या पैशाची होऊ शकत नाही. अगदी खरं आहे. या प्रत्येक प्रसंगाबाबत आणि त्याच्या स्मृतीबाबत कृतज्ञ राहा. कृतज्ञता व्यक्त करा. भूतकाळात मिळालेल्या गोष्टींबद्दल जर तुम्ही मनापासून कृतज्ञता व्यक्त केली, तर भविष्यात तुम्हाला मिळालेल्या पैशात जादूमयरित्या वाढ होईल. वैश्विक नियमानेच त्याचा हवाला दिला आहे. जादूच्या पैशांची कृती करायची, तर $1 ची नोट घ्या. कोणतीही नोट घ्या.
तुम्ही भारतात असाल तर रुपयाची नोट घ्या. म्हणजे कोणताही रुपया. ₹10, ₹20, ₹50, ₹100, ₹500 नोट घेऊ शकता. तुम्ही भारताबाहेर आहात तर डॉलरची नोट घेऊ शकता. नंतर एक स्टिकर घ्या आणि त्या स्टिकरवर लिहा, माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशाबद्दल मी आभारी आहे. माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशाबद्दल मी आभारी आहे. तो स्टिकर त्या नोटेवर चिटकवा. नंतर ही नोट आज तुमच्या पाकिटामध्ये, पर्समध्ये किंवा खिशात ठेवा आणि किमान सकाळी एकदा, दुपारी एकदा आणि तुम्हाला हवं असेल तितक्या वेळा ती बाहेर काढा. ती जादूची नोट हातात घ्या. त्यातील स्टिकरवर लिहिलेले शब्द वाचा आणि तुम्हाला आयुष्यात तुम्हाला मिळालेल्या विपुल पैशाबद्दल खरी-खुरी कृतज्ञता व्यक्त करा. जितकी तुमची भावना प्रामाणिक आणि सच्ची असेल, तितक्या जलद गतीने चमत्कार झाल्यासारखी तुमच्याजवळ पैशाची स्थितीत वाढ होईल. एक नोट घ्यायची, त्या नोटीवर एक स्टिकर चिटकवायचं आणि त्याच्यावर लिहायचं, माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशाबद्दल मी मनापासून आभारी आहे. तुमचा पैसा पुढे कसा वाढणार आहे हे तुम्हाला आधी कळणार नाही. पण तुम्हाला आणखी पैसे मिळावेत यासाठी इतर परिस्थितीत बदल होत आहे. मात्र मात्र तुम्हाला जाणवेल. आतापर्यंत तुमच्याकडेच असलेला पैसा, पण ज्याची तुम्हाला जाणीव नव्हती, तो पैसा तुम्हाला मिळू लागेल. अनपेक्षित असे रोख पैसे, चेक, धनादेश मिळतील. सवलती, सूट मिळतील. तुम्हाला हव्या असलेल्या वस्तूंच्या किमती कमी होतील. तुम्हाला ज्यासाठी पैसा मोजावा लागला असता, त्या सर्व प्रकारच्या भौतिक गोष्टी तुम्हाला मिळतील. आजच्या दिवसापासून ही जादूची डॉलरची नोट, पैशाची नोट अशा ठिकाणी ठेवा, की तुम्हाला ती रोज दिसेल आणि तुम्हाला जो विपुल प्रमाणात पैसा मिळाला आहे, त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ राहण्याची आठवण तुम्हाला सतत होईल. जितक्या अधिक वेळा तुम्ही या जादूच्या नोटेकडे पाहाल आणि तुम्हाला मिळालेल्या पैशाबद्दल कृतज्ञता व्यक्त कराल, तितकी अधिक जादू कुठेही घडत राहील, पुढेही घडत राहील. हे कधीही विसरू नका. लक्षात ठेवा, विपुल कृतज्ञता म्हणजे विपुल पैसा. तुमच्यावर जेव्हा-जेव्हा तुमच्या एखाद्या पैशाची संबंधित असा प्रसंग येईल आणि त्या वेळी तुम्ही तुमच्या बोलण्यातून किंवा विचारातून त्याबद्दल तक्रार कराल, तेव्हा तुम्ही स्वतःला विचारा, की मी ही जी तक्रार करतो आहे, त्याची किंमत चुकती करायची माझी तयारी आहे का? नाही, माझी तरी नाही. कारण या एखाद्या तक्रारीने देखील तुमच्याकडे येणारा पैसाचा प्रवाह मंद होऊ शकतो. आजच्या दिवशी स्वतःशीच निर्णय करा, की इथून पुढे जेव्हा कधी कोणत्याही प्रकारे तुम्हाला पैसा मिळेल, मग तो तुमचा पगार असेल, परतावा किंवा सवलत असेल किंवा ज्याला पैसे पडतात अशी एखाद्याने दिलेली काही गोष्ट असेल, तुम्ही त्याबद्दल खरी-खुरी कृतज्ञता व्यक्त करा. यातील प्रत्येक परिस्थितीत तुम्हाला पैसा मिळालेला असतो आणि या प्रत्येक उदाहरणात तुम्हाला कृतज्ञरूपी जादूची शक्ती वापरण्याची संधी मिळते. आत्ताच मिळालेल्या पैशाबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त केल्याने त्या पैशात आणखी वाढ होत राहते. वॉव! थँक यू. मला आजपर्यंत जो पैसा मिळालाय त्या पैशासाठी धन्यवाद. आता आपण जादूचा अभ्यास काय करायचा आहे ते पाहूया. जादूची कृती क्रमांक 5, जादूची धनसंपत्ती. जादूच्या कृतीच्या 1 ते 3 पायऱ्यांचा पुनरुच्चार करा. क्रमांक 1, तुमच्या वरदानांची मोजदाद करा. गणती करा. 10 वरदानांची यादी तयार करा. तुम्ही कृतज्ञ का आहात? कृतज्ञता का वाटते? ते लिहा. तुमची यादी पुन्हा वाचा. प्रत्येक वरदानाच्या शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं 3 वेळा म्हणा आणि त्या वरदानाबद्दल जेवढी शक्य होईल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. शांत बसा. काही क्षण तुमचं लहानपण आठवा. ज्यासाठी तुम्हाला पैसा मोजावा लागला नव्हता, अशा तुम्हाला मिळालेल्या सर्व वस्तू आठवा. लहानपणापासून ते लग्न होईपर्यंत सगळ्या गोष्टी प्रत्येकाने आठवायच्यात. ज्यांची लग्न नाही झाली, तोपर्यंत त्यांनी सगळ्या गोष्टी आठवायच्या आहेत. तुम्ही लहान असाल, तर त्या वयापर्यंत सगळ्या गोष्टी आठवायच्या आहेत. जेव्हा तुमच्यासाठी पैसा खर्च करण्यात आले, अशा प्रत्येक आठवणीची, प्रत्येक प्रसंगासाठी अगदी मनापासून, अंतःकरणातून आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. $1 ची नोट घ्या किंवा पैशाची नोट घ्या. अशीच कमी
रकमेची नोट घ्या, एक स्टिकरवर घ्या, त्यावर ठळक अक्षरात घ्या. लिहा, माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशाबद्दल मी मनापासून आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. ही डॉलरची नोट आज तुमच्या जवळ ठेवा. आज सकाळी एकदा, दुपारी एकदा, संध्याकाळी एकदा तुम्हाला हवी तितक्या वेळा बाहेर काढा आणि हातात धरा. त्यावर लिहिलेले शब्द वाचा आणि तुम्हाला जो विपुल प्रमाणात पैसा दिला आहे, त्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करा. आजपासून ही जादूची डॉलरची नोट तुम्हाला रोज सहसी दिसेल या ठिकाणी चिटकवा किंवा सोबत ठेवा, पॉकेटात ठेवा. ती तुम्हाला विपुल प्रमाणात मिळालेल्या पैशाबद्दल कायम कृतज्ञता व्यक्त करण्याची आठवण करून देईल. आज रात्री झोपी जाण्यापूर्वी जादूचा दगड हातात घ्या आणि दिवसभरात जी चांगली गोष्ट घडली आहे, त्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे, असे जादूचे शब्द उच्चारा. खूप खूप धन्यवाद. रॉन्डा म्हणजे किती सुंदर असा धडा त्यांनी बनवलेला आहे. खूप सुंदर असं अ, कृतज्ञतेबद्दल लहानपणापासून आत्तापर्यंत करावयाच्या मॅजिकबद्दल आपल्याला व्यक्त करावयाच्या मॅजिकबद्दल त्यांनी हे व्यक्त केलं आहे. तर मनापासून मी रॉन्डावांचे खूप खूप आभार मानते, धन्यवाद देते, की त्यांनी हे पुस्तक आपणा सर्वांसाठी बनवलं आहे. माझ्यासाठी बनवलंय, मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आली आहे. मी माझ्या भावना व्यक्त केल्या आहेत हे पुस्तक वाचून. तर तुम्हीही हे पुस्तक आजचा धडा, जादूची धनसंपत्ती मनापासून वाचा, ऐका. पुस्तक असेल तर वाचा. नसेल तर ही YouTubeची लिंक पूर्णपणे ऐका. त्याच्या नोट्स काढा, लिहून काढा. एक कोणतीही नोट घ्या, ₹10 ची घ्या, ₹5 ची घ्या. ₹5 ची आता नोट शिल्लक नाही, उपलब्ध नसतात. तर ₹10 ची नोट घ्या, ₹20 ची घ्या, 50 ची घ्या किंवा 100 ची घ्या, 500 ची घ्या. त्याच्यावर लिहा, पैशाबद्दल मी आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात जो पैसा मिळालाय, त्या पैशाबद्दल मी मनापासून खूप आभारी आहे. असं लिहा आणि ती नोट आपल्या सोबत ठेवा. दिवसातून कमीत कमी 3 वेळा बोला. जास्त पैशाबद्दल आपल्याला जर बोलायचं असेल, पैसा पाहिजे असेल, तर वारंवार जेव्हा-जेव्हा आपल्याला दिसेल, आपण झोपतो त्या ठिकाणी लावा, आपण अभ्यास करतो त्या ठिकाणी लावा, जिथे काम करतो त्या ठिकाणी लावा, मोबाईलच्या बॅक साइडच्या फोल्डरला लावा, खिशात ठेवा, कुठेही तुम्ही ठेवू शकता आणि कृतज्ञता व्यक्त करू शकता. तुमच्या लाईफमध्ये होणाऱ्या चेंजेसबद्दल, जादूमयरित्या होणाऱ्या चेंजेसबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करा आणि ती शेअर करा. तर मनापासून मी आभार मानते आणि धन्यवाद देते तुम्हा सर्वांचे. खूप खूप धन्यवाद. आजचा हा चॅप्टर आपला येथे संपला आहे. तर मी मनापासून धन्यवाद देते. थँक